गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर प्रिव्हियस लेक्चरला आपण मोशन इन अ प्लेन चॅप्टरचा जो महत्त्वाचा पॉईंट होता काय, तर एक्स टी कर्व आणि व्ही टी कर्व याचा पण ग्राफिकल जो एरिया असतोय तुमचा, जो एरिया अंडर दी कर्व असणार, तर त्याचं फिजिकल इंटरप्रिटेशन बघितलं होतं. तर एरिया काय देतोय, तर डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट या दोन क्वांटिटीज देऊ शकते. जर एरियांची जर रेग्युलर ॲडिशन करत गेला तर आपल्याला टोटल डिस्टन्स किंवा पाथ लेन भेटते. आणि जर एरियांची जर प्लस मायनस म्हणजे जो एरिया अप्पर साईडला प्लस आणि जो एरिया डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये त्यांना निगेटिव्ह जर करून घेतला तर तुम्हाला डिस्प्लेसमेंट भेटणार आहे. म्हणजे आपण फक्त बघितलेलं काय, तर व्ही टी कर्वमध्ये एरिया अंडर दी कर्व गिव्स द फिजिकल इंटरप्रिटेशन ऑफ अ डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दॅट पार्टिकल फ्रॉम पॉईंट T1 टू पॉईंट T2 किंवा टाईम T1 टू टाईम T2 पर्यंत आपल्याला ते इंटरप्रिटेशन देणार आहे. तर आजच्या लेक्चरला काय बघायचं आहे बघा, त्याच कन्सेप्टचा वापर करून आपल्याला न्यूटनचे जे 3 कायनॅमेटिकल इक्वेशन्स आहेत त्यांचं डेरिव्हेशन करायचं किंवा ते डिराईव्ह करायचे आहेत आणि त्याच्याद्वारे आपल्याला काय करायचे आहेत, वेगवेगळे न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, तर आजच्या लेक्चरचं काय असणार आहे बघा स्ट्रॅटेजी. तर फर्स्ट व्ही टी कर्वद्वारे न्यूटनचे जे 3 कायनॅमेटिकल इक्वेशन्स आहेत ते सॉल्व्ह करणे आणि त्यानंतर काय करायचे आहेत, तर त्या कायनॅमेटिकल इक्वेशन्स व्ही टी कर्व आणि एक्स टी कर्व याच्यावर बेस्ड असणारे न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स बघायचे आहेत. तर आपला हा जो पूर्ण सेक्शन असणार आहे रेक्टिलिनियर मोशन, तर हा आपला कव्हर होऊन जाणार आहे. ओके, तर चला ते बघून घेऊया आपण. तर एक सिंपल डायग्राम आपण व्ही टी कर्वची काढूया आणि त्याच्याद्वारे आपल्याला न्यूटनचे 3 कायनॅमेटिकल इक्वेशन्स आपण प्रूव्ह करूया. तर बघा सिंपल डायग्राम कशी असणार आहे, तर टी व्ही म्हणजे व्ही टी डायग्राम आहे. ओके, सिंपल काय आपण केस कन्सिडर करूया, तर आपला जो कर्व असणार आहे तो काय असणार आहे बघा, लिनियर असणार आहे. मग लिनियर आपण 2 पद्धतीची काढू शकतोय. एक हॉरिझॉन्टल, तो एकदम बोरिंग असणार आहे, कारण का तुमची व्हेलॉसिटी फिक्स असेल तर तुमचं ॲक्सेलरेशनचं नॉलेज काय असणार आहे बघा, 0 असणार आहे, कारण ॲक्सेलरेशन आपल्याला 0 देणार आहे. मग आपण अशी टिल्टेड डायग्राम काढू शकतो, म्हणजे टिल्टेड अशी स्ट्रेट लाईन काढू शकते, पण ती ओरिजिनमधून काढू शकते किंवा अशी सुद्धा काढू शकते. ओरिजिनमधून काढली तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार आहे, मग ती सुद्धा एकदम स्पेशल केस आहे. सो आपण फायनल काय कन्सिडर करणार आहोत बघा, हा कर्व कन्सिडर करणार आहोत. ओके, हा कर्व आहे असं कन्सिडर करा. हा कर्व आहे, लिनियर आहे, स्ट्रेट लाईन आहे. ओके, स्ट्रेट लाईन आहे. तर याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे. इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे काय, ज्यावेळेला टाईम टी इज इक्वल टू 0 असते त्यावेळेला जी व्हेलॉसिटी असणार त्याला म्हणायचं इनिशियल व्हेलॉसिटी. त्याची व्हॅल्यू आपण यू न डिफाईन करूया. यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. आणि आफ्टर टाईम टी इतक्या टाईम नंतरनं, हे टी इज इक्वल टू 0 आहे ते मी लिहित नाही आता, इथं पण मी फक्त 0 लिहितो. 0 टू टी इतक्या टाईम नंतरनं हा पार्टिकल कुठं असणार आहे बघा, व्ही टी कर्वमध्ये. तर इथं व्ही टी कर्वरचा पॉईंट असणार, तिथून इकडं परपेंडिक्युलर टाका तर आपल्याला ही त्याची करस्पॉन्डिंग व्हेलॉसिटी भेटणार आहे ॲट टाईम टी इज इक्वल टू, त्याला म्हणूया आपण फायनल व्हेलॉसिटी व्ही. ओके, ज्याला टाईम तुमचा 0 असणार आहे त्याला इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार आहे बघा, यू. ज्याला तुमचा टाईम टी होणार आहे त्याला तुमची फायनल व्हेलॉसिटी किती असणार आहे, व्ही. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे बघा, न्यूटनचे 3 कायनॅमेटिकल लॉज प्रूव्ह करायचे आहेत. तर बघा कसं करू शकतोय, तर एकदम बेसिक डेफिनेशन ॲक्सेलरेशनची. ॲक्सेलरेशन तुम्ही कसं काढताय, ॲक्सेलरेशन म्हणजे काय, तर चेंज इन व्हेलॉसिटी ओव्हर टाईम. ओके, ॲक्सेलरेशन म्हणजे काय असणार आहे, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी ओव्हर टाईम. ओके, त्यामुळं या फिगरमध्ये कोणत्या कोणत्या क्वांटिटीज काय काय डिफाईन करतात फिजिकल, तर ते आपण पहिला बघून घेऊया. नोटेशन्स बघूया. यू म्हणजे काय असणार आहे, तुमची इनिशियल व्हेलॉसिटी. व्ही म्हणजे तुमची असणार आहे फायनल व्हेलॉसिटी. ओके, टी म्हणजे तुमचा टाईम असणार आहे. ए म्हणजे तुमचं ॲक्सेलरेशन असणार आहे. ओके, त्यानंतर काय असणार बघा, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट, आपण एसनं दाखवणार आहोत. डिस्प्लेसमेंट आपण एसनं दाखवणार. आता तरी ह्याच क्वांटिटी आपल्याला बघायचे आहेत. बघा कसं, व्ही यू ए टी एस. ओके, यू व्ही टी ए एस, इनिशियल वेलॉसिटी, फायनल वेलॉसिटी, टाइम, ॲक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट.
ह्यातलं जे इंटर कन्वर्जन जे रिलेशन असणार आहेत एकमेकांच्यातलं जे एकमेकांच्यावर डिपेंडन्सी आहे ती रिलेशन आहे, तर त्या रिलेशनला म्हणतो आपण कायनॅमेटिकल इक्वेशन्स. ओके, कायनॅमेटिकल इक्वेशन्स म्हणतो आणि ती कायनॅमेटिकल इक्वेशन्स आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत. तर ॲक्सलरेशन ए आपण कसं लिहू शकतो बघा, ए चेंज इन व्हेलॉसिटी. आता इथं बघा हा जर तुम्ही कर्व कन्सिडर केला तर इनिशियल टाइम किती आहे बघा 0, फायनल टाइम किती आहे टी. तर 0 to t मध्ये यामध्ये टाइम इंटरवल किती आहे बघा t-0 म्हणजे t असणार आहे. त्यामुळे टाइम तुम्ही कसं घेऊ शकता बघा t-0, फायनल टाइम आणि इनिशियल टाइम. फायनल टाइम t आहे, इनिशियल टाइम 0 आहे. चेंज इन व्हेलॉसिटी, फायनल व्हेलॉसिटी ओव्हर इनिशियल व्हेलॉसिटी v - u. ओके, त्यामुळं ॲक्सेलरेशनची तुम्ही डेफिनेशन कशी करू शकता बघा, a = v - u / t. ओके, याची थोडीशी रिअरेंजमेंट करतो. काय करणार आहे रिअरेंजमेंट, तर t न मल्टिप्लाय इकडे करतो, त्यामुळे at = v - u. त्यामुळे v ची व्हॅल्यू कशी लिहू शकतो बघा, v हे u या साईडला ना u + at. बरोबर आहे. तुम्हाला हे जर इनकन्व्हिनियंट वाटत असेल पण मी असं लिहितो, u या साईडला आणतो, at + u = v. ओके, आणि v या साईडला लिहितो आणि u त्या साईडला लिहितो. म्हणजे आपण मोस्टली जी सिंगल क्वांटिटी ती फर्स्टला लिहितो. त्यामुळे v = u + at. हे काय असणार आहे बघा, आपलं फर्स्ट कायनॅमेटिकल इक्वेशन असणार आहे. हे आपलं फर्स्ट कायनॅमेटिकल इक्वेशन आहे. तर या इक्वेशनद्वारे आपण काय सांगू शकतोय, जर तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी माहीत असेल, पार्टिकलचं ॲक्सेलरेशन माहीत असेल, तर टी इतक्या टाईम नंतर त्या पार्टिकलची फायनल व्हेलॉसिटी काय असणार आहे तर हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. v = u + at. आता बघा ह्या इक्वेशनमध्ये v बघा इथं आहे, u कुठं आहे बघा इथं आहे, ॲक्सेलरेशन आणि टाईम या 4 क्वांटिटी एकमेकांना कनेक्टेड आहेत. त्यामुळे फर्स्ट इक्वेशनमध्ये बघा u, v, a आणि t ह्या चारही क्वांटिटीज एकमेकांना कनेक्टेड आहेत. समजलं. तर हे असणार आपलं फर्स्ट कायनॅमेटिकल इक्वेशन v = u + at. आता सेकंड कायनॅमेटिकल इक्वेशन कसं प्रूव्ह करू शकतोय बघा, तर आपण व्हीटी कर्वचं लास्ट ॲप्लिकेशन आपण बघितलेलंच आहे. व्हीटी कर्वमध्ये एरिया अंडर दी कर्व म्हणजे काय असणार आहे, तुमची डिस्प्लेसमेंट ही क्वांटिटी देणार आहे. मग डिस्प्लेसमेंट आपण कशाने दाखवलेला आहे तर s. त्यामुळं ह्या कर्वने जो टोटल एरिया आहे तो एरिया म्हणजे काय असणार आहे डिस्प्लेसमेंट. मग टोटल एरिया म्हणजे काय असणार आहे तर हा पूर्ण तुमचा जो पॉलिगॉन दिसत आहे याचा एरिया, तो एरिया मी 2 ह्याच्यात डिवाइड करतो, कारण का याचा आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला माहीत नाही. बरोबर आहे. सो डिस्प्लेसमेंट s = एरिया अंडर दी कर्व. एरिया अंडर दी कर्व. एरिया अंडर दी कर्व म्हणजे तुमचं काय असणार आहे बघा डिस्प्लेसमेंट असणार आहे. सो एरिया अंडर दी कर्व मग या पॉईंट्स मी काहीतरी देतो, ओ याला म्हणा पॉईंटला ए म्हणा, या पॉईंटला बी, या पॉईंटला सी, या पॉईंटला डी म्हणा. ओके, ओ ए सी डी आणि ओ हा जो तुमचा टोटल पॉलिगॉन असणार आहे याचा टोटल एरिया म्हणजे तुमचा डिस्प्लेसमेंट एस असणार आहे. पण हा आपण 2 ह्याच्यात डिवाइड करू शकतो, एक ट्रायंगल आणि एक रेक्टँगल. सो एरिया ऑफ अ ट्रायंगल प्लस एरिया ऑफ अ रेक्टँगल. सो एरिया अंडर दी कर्व म्हणजे काय एरिया ऑफ अ ट्रायंगल प्लस एरिया ऑफ अ रेक्टँगल असं आपण कन्सिडर करू शकतो. बरोबर, एरिया ऑफ अ ट्रायंगल. मग या ट्रायंगलचा एरिया आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो, तर हे बघा हे परपेंडिक्युलर आहे, हाफ ऑफ बेस इंटू हाईट. बेस किती आहे बघा हे जे डिस्टन्स म्हणजे त्याचं काय असणार बेस पाया, हे किती आहे बघा हे म्हणजे हेच आहे, आणि हे म्हणजे काय बघा t-0 म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे बघा t असणार आहे. पायाची व्हॅल्यू किती असणार आहे t. आता हाईट बघा याच्यात बघा याची व्हॅल्यू किती असणार आहे बघा ही म्हणजे ही व्हॅल्यू असणार आहे. पण ही व्हॅल्यू म्हणजे काय बघा u आहे इथं, v आहे इथं. त्यामुळे टोटल v मधून जर u वजा केलं तर हे राहते. त्यामुळे याची व्हॅल्यू किती असणार आहे v - u. सो दिस इज v - u. समजलं, दिस इज v - u. v - u टाईम. तर याचा वापर करून आता आपण काय करू शकतोय एरिया ऑफ अ ट्रायंगल काढू शकतोय. त्यामुळे एरिया ऑफ अ ट्रायंगल बघूया. एरिया ऑफ अ ट्रायंगल हाफ ऑफ बेस किती आहे टाईम इंटू हाईट किती आहे बघा v - u. सो v - u. त्यामुळे v - u टाइम्स t इज इक्वल टू एरिया ऑफ अ ट्रायंगल आपण कन्सिडर करू शकतो. ओके, अशा पद्धतीने काय केलं बघा या ट्रायंगलचा आपण एरिया कॅल्क्युलेट केला फर्स्ट. नेक्स्ट आपल्याला काय करायचं बघा आता रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करायचा. रेक्टँगलचा एरिया कसं कॅल्क्युलेट करू शकतो बघा एरिया ऑफ अ रेक्टँगल इज इक्वल टू रेक्टँगलचा एरिया लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे बघा t आहे, रुंदी किती आहे बघा हे म्हणजे काय असणार बघा u - 0 म्हणजे u. त्यामुळे u × t म्हणजे तुमचा काय असणार आहे एरिया ऑफ अ रेक्टँगल.
एरिया ऑफ अ रेक्टँगल असणार आहे. त्यामुळे एरिया ऑफ अ ट्रायंगल हाफ ऑफ टी टाइम्स व्ही मायनस यू. एरिया ऑफ अ रेक्टँगल किती असणार आहे, यू टी. त्यामुळे टोटल एरिया किती असणार आहे, एरिया ऑफ रेक्टँगल प्लस एरिया ऑफ अ ट्रायंगल असं असणार आहे. त्यामुळे या दोघांची ॲडिशन करूया, आपल्याला डिस्प्लेसमेंट भेटणार आहे. ओके, हे दोन्ही एरिया या टाइम ॲक्सिसच्या वरच्या साईडला, त्यामुळे दोन्ही पॉझिटिव्ह असणार आहे. त्यामुळे ते दोन्ही ॲड करूया आपण. त्यामुळे एस, तुम्ही एस कसं लिहू शकता बघा. आता एस मी थोडंसं रब करतो. एस डिस्प्लेसमेंट कसं लिहिता येईल, एरिया ऑफ अ ट्रायंगल प्लस एरिया ऑफ अ रेक्टँगल. त्यामुळे यू टी मी फर्स्ट लिहितो प्लस हाफ टी टाइम्स व्ही मायनस यू. व्ही मायनस यू असं आपण लिहू शकते डिस्प्लेसमेंट. पण जर फर्स्ट कायनॅमेटिकल इक्वेशन बघितला व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, त्यामध्ये ही जी क्वांटिटी आहे बघा व्ही मायनस यू इज इक्वल टू ए टी असणार आहे. आणि तीच क्वांटिटी इथे आहे बघा व्ही मायनस यू. त्यामुळे याच्याऐवजी आपण ए टी टाकू शकतोय. त्यामुळं यू टी प्लस हाफ टी टाइम्स ए टी. फक्त काय केलं, व्ही मायनस यू इथं होतं ते आपण फर्स्ट कायनॅमेटिकल इक्वेशनवरून ए टी टाकलेलं आहे. त्यामुळे हे कसं लिहू शकतो बघा, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. हे आपलं सेकंड कायनॅमेटिकल इक्वेशन आहे. सेकंड कायनॅमेटिकल इक्वेशन. फर्स्ट बघा कसं आहे, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. सेकंड कायनॅमेटिकल इक्वेशन कसं आहे, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. त्यातलं एस बघा कुठं आहे, एस इथं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वांटिटी यू टी आणि नेक्स्ट कोणता आहे बघा ए. म्हणजे ह्याच्यात परत यू टी ए एस या चार क्वांटिटी आपण सेकंड कायनॅमेटिकल इक्वेशनद्वारे एकमेकांना कनेक्ट करू शकतोय. सो फर्स्ट इक्वेशन जर तुम्ही बघितला तर त्याच्यात चार क्वांटिटीज आहेत एकमेकांना कनेक्टेड. सेकंड इक्वेशन बघितला तर त्यासुद्धा चार क्वांटिटी एकमेकांना कनेक्टेड आहेत. समजलं. तर फर्स्ट इक्वेशन हे व्ही यू ए टी यातलं रिलेशन सांगते. सेकंड कायनॅमेटिकल इक्वेशन एस यू टी ए ह्याच्यातलं रिलेशन सांगत असते. समजलं. तर आपण थर्ड कायनॅमेटिकल इक्वेशन आता डिराईव्ह करूया. तर ते कसं करू शकतोय बघा, जे फर्स्ट कायनॅमेटिकल इक्वेशन आहे त्याचा स्क्वेअर करा दोन्ही साईडला. त्यामुळे काय होणार आहे बघा, ही साईड होणार आहे तुमची व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू प्लस ए टी ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू प्लस ए टी ब्रॅकेट स्क्वेअर. त्यामुळं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर असं लिहू शकतोय. त्यामुळे हे लिहू शकतो आपण यू स्क्वेअर प्लस 2uat प्लस ए स्क्वेअर टी स्क्वेअर. ए स्क्वेअर टी स्क्वेअर. तर बघा डाव्या साईडला काय आहे व्ही स्क्वेअर, उजव्या साईडला काय यू स्क्वेअर आहे. आता या टर्म जर बघितला तर एक काहीतरी गोष्ट आपल्याला कॉमन काढता येते आणि त्याच्यात आपल्याला काहीतरी सबस्टिट्यूट सुद्धा करता येते बघा. ओके, तर बघा इथं काय बघा यू आहे टी आहे म्हणजे आपल्याला 2a कॉमन काढता येते. कारण का इथं ए आहे त्यामुळे 2a कॉमन काढूया याच्यातून. जी लास्टच्या ज्या दोन टर्म्स आहेत त्याच्यातून 2 काय काढू शकतोय बघा, कॉमन काढू शकतोय. परत काय कॉमन काढू शकतोय बघा, ए सुद्धा. त्यामुळे 2a कॉमन काढूया. त्यामुळे राहणार यू स्क्वेअर प्लस 2a कॉमन काढल्यानंतर राहणार कारण यू टी राहणार प्लस इथून 2 कॉमन काढल्यामुळे बॉटमला 2a एक्स्ट्राच येणार आहे. याच्यातून एक ए निघून गेलं, राहिलं ए आणि टी स्क्वेअर आहे तसं राहणार आहे. आता 2a कॉमन काढण्याचं रिझन काय असेल तर 2a कॉमन काढल्यामुळे काय होणार बघा, हा जो फॅक्टर असणार आहे यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर दिस इज नथिंग बट सेकंड कायनॅमेटिकल इक्वेशन. त्यामुळे ह्याच्या ठिकाणी आपण एस इझिली टाकू शकतोय. समजलं. म्हणजे ह्याला 2aच कॉमन का काढलं, जस्ट ए किंवा टी पण काढला असतं की टी दोन्हीकडे पण आहे, पण तसं नाही. जर ए कॉमन काढलं तर काय राहणार बघा 2ut प्लस ए टी स्क्वेअर राहणार आहे. पण ए टी स्क्वेअर आहे ते इथं 1/2 पाहिजे. त्यामुळे 1/2 आणण्यासाठी इथं आपण 2 कॉमन काढल्या, बरोबर आहे. तर इथं बघा कसं करू शकतोय, 2/2 कन्सिडर करू शकतोय. त्यामुळे वरचं 2 हे बाहेर गेलं, खालचं 2 आहे तसं डिनॉमिनेटरला राहिलेलं आहे. सो ह्या टर्मच्या ऐवजी आपण आता एस टाकू शकतोय. एस म्हणजे काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट. आपण ते सेकंड जे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे त्याच्यावरून आपण पुट करू शकतोय. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as हे आपलं असणार आहे थर्ड कायनॅमेटिकल इक्वेशन. ओके, तर अशा पद्धतीने आपण तिन्ही कायनॅमेटिकल इक्वेशन्स डिराईव्ह केलेले आहेत विथ द हेल्प ऑफ काय असणार आहे
व्ही टी कर. ओके, व्ही टी करचा वापर करून आपण फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन जे कोणाला कनेक्ट करते, VUAT या 4 फिजिकल क्वांटिटींना कनेक्ट करते. जे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आहे S इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर, ते S UT आणि ॲक्सेलरेशन A यांना कनेक्ट करते. आणि जे थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन असणार आहे ते काय करते बघा, VUAS या 4 फिजिकल क्वांटिटींना कनेक्ट करत असते. तर ही जी 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत ती कधीही विसरू नका, कारण ही आपल्याला जर तुम्ही प्रोजेक्टाईल मोशन स्टडी केला, जनरल फिजिक्स ज्याला जनरल मेकॅनिक्स म्हणतोय ती स्टडी केला, तर याच्यात हा अविभाज्य भाग आहे. म्हणजे ही कायनेमॅटिकल इक्वेशन खूप म्हणजे खूप गरजेची लागतात. तुम्ही कुठेही झाला, इलेक्ट्रोमॅग्नेटिझममध्ये जावा, ऑप्टिक्समध्ये जावा. ओके, ऑप्टिक्समध्ये याचा थोडंच कॉन्टेक्स्ट वेगळा असतो, ते आपल्याला नाही आहे, पण इतकं लक्षात ठेवा, इलेक्ट्रोमॅग्नेटिझममध्ये जावा, जनरल मेकॅनिक्समध्ये जावा, ऑसिलेशनमध्ये जावा, तर याच्यामध्ये हे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला नेहमी लागतातच. त्यामुळे ह्यांना कधीही विसरू नका. आणि याचे जे ॲप्लिकेशन्स आहेत, ॲप्लिकेशन म्हणजे काय, जर तुम्हाला इनिशियल व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन टाईममध्ये असलं तर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करता येते. इनिशियल व्हेलॉसिटी टाईम ॲक्सेलरेशन माहीत असलं तर तुम्हाला डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करता येते. इनिशियल व्हेलॉसिटी ॲक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट असेल तर तुम्हाला फायनल व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करता येते. हे जे ॲप्लिकेशन्स आहेत ते तुम्ही समजून घ्या. ओके, आता ह्या 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्सवरून आपल्याला थोडेसे न्यूमरिकल प्रॉब्लेम्स बघायचे आहेत. ओके, की जे फ्रिक्वेंटली विचारतात आणि एकदम सिम्पल पण असतात. समजलं, तर ते न्यूमरिकल प्रॉब्लेम आपण थोडेसे बघून घेऊया. ओके, आताच आपण जे न्यूटनचे जे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स होते त्यांचं आपण डेरिव्हेशन बघितलेलं आहे. तर ते 3 कायनेमॅटिकल इक्वेशन मी राईट कॉर्नरमध्ये लिहून ठेवतो, की जे आता आपल्याला सारखे लागणारच आहेत. त्यामुळे V इज इक्वल टू U प्लस AT फर्स्ट इक्वेशन, S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन, V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस 2AS हे आपलं थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन. ही 3 इक्वेशन्स आपल्याला आता लागणार आहेत. मी ते एका साईडला लिहून ठेवलीत. ओके, तर आता फर्स्ट न्यूमरिकल प्रॉब्लेम बघूया. एकदम सिम्पल असतात. त्यामुळे फर्स्ट न्यूमरिकल प्रॉब्लेम कसा दिलेला आहे बघा. आणि अशा टाईपचे प्रॉब्लेम हे शाब्दिक असतात. म्हणजे काय, तर तुम्हाला इन टर्म्स ऑफ वर्ड्समध्ये दिलेले असतात आणि ते तुम्हाला डिकोड करून ते मॅथमॅटिकल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं, ते सॉल्व करायचं आणि तुम्हाला मग उत्तर भेटणार असते. सो फर्स्ट प्रॉब्लेम कसा दिलेला आहे बघा. समजा तुम्ही एखाद्या टेकडीवर उभा आहात असं तुम्हाला म्हणलेलं असते. ओके, समजा तुमच्याकडे एखादं टॉवर आहे. समजा तुम्ही टॉवरच्या टॉप मोस्टला टेरेसवर थांबलेला आहात. ओके, आणि तुमच्याकडे एक स्टोन दिलेला आहे. तुमच्याकडे स्टोन आहे समजा, आणि तो स्टोन तुम्ही त्या टॉवरवरून ड्रॉप केला. तो स्टोन तिथून तुम्ही इनिशियली असं रेसला धरलेला आहे आणि तो स्टोन तुम्ही हातातून सोडला. तर तो स्टोन ग्रॅव्हिटीमुळं आपल्या अर्थकडं अट्रॅक्ट होणार आहे, त्या सरफेसकडं, बरोबर आहे. आणि तो काही वेळानंतरनं तो जमिनीला हिट करणार आहे. ओके, काही वेळानंतर तो जमिनीवरून पडणार आहे. ज्याला तुम्ही सोडताय तिथून जर तुम्ही टाईम मेजर करायला स्टार्ट केला आणि ज्याला तुम्ही तो जो दगड जमिनीला हिट करतोय त्यावेळेला तुम्ही जर स्टॉपवॉच बंद केला, त्यासाठी लागणारा टाईम जर तुम्हाला समजा 4 सेकंद दिलेला आहे. ओके, 4 सेकंद म्हणलेला आहे. तर न्यूमरिकल प्रॉब्लेम कसा आहे बघा. समजा तुम्ही एखाद्या उंच टॉवरवर टेरेसवर थांबलेला आहात, तुमच्या हातात दगड आहे आणि तो तुम्ही दगड सोडलेला आहे, रेसला आहे आणि तो सोडलेला आहे. तर तो दगड जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी 4 सेकंद कालावधी लागला. तर तुम्हाला विचारलेलं काय असते, तर तुम्ही ज्या टॉवरवर उभारलेला आहे त्या टॉवरची हाईट H याची व्हॅल्यू काढा. ओके, मग तुमच्याकडे काय विचारलेलं आहे बघा, हाईट काढायचा. हाईट म्हणजे काय असणार आहे, डिस्टन्स म्हणजे आपण कनेक्ट करू शकतो तर डिस्प्लेसमेंट. म्हणजे आपण हे म्हणू शकतो की आपल्याला 2 इक्वेशन्स वापरले पाहिजेत. कोणते, सेकंड किंवा थर्ड, कारण त्याच 2 इक्वेशनमध्ये S आहे, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला इतकं माहिती झालं सेकंड किंवा थर्ड इक्वेशन वापरायला पाहिजे. मग आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे ते सुद्धा बघायला पाहिजे. तुम्हाला इनिशियल कंडिशन्स काय काय दिलेले आहेत ते बघा. इनिशियली तुमचं व्हेलॉसिटी किती आहे बघा, यूची व्हॅल्यू तुमची 0 असणार आहे. इनिशियल व्हेलॉसिटी, कारण तुमचा जो दगड असणार आहे तो इनिशियली रेसला असणार आहे. तुम्ही सोडल्यानंतर त्याला व्हेलॉसिटी प्राप्त होणार आहे. सो इथं तुमचं यूची व्हॅल्यू किती दिलेली आहेत बघा, 0 दिलेले आहेत. रेसला आहे म्हणजे तुमची यूची व्हॅल्यू 0 दिलेली आहे. नेक्स्ट काय बघा, हा दगड इनिशियल व्हेलॉसिटी यू इक्वल टू 0 असताना फायनल व्हेलॉसिटी असतं काहीतरी असेल V. तर इथं पोहोचेपर्यंत तुम्हाला टाईम किती लागला, तर 4 सेकंद लागलेला आहे. त्यामुळे टाईमची व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. टाईमची व्हॅल्यू तुम्हाला किती दिलेली आहे बघा, 4 सेकंद. नेक्स्ट आता काय दिले बघा, आपल्याला हवा आहे काय बघा, S पाहिजे आहे.
काय पाहिजे एस. एस म्हणजे एच असणार आहे इथं. एच म्हणजे हाईट म्हणजे टोटल डिस्प्लेसमेंट असणार आहे. त्यामुळे आपल्याला हवं काय एस. एसची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे. एस इज नथिंग बट एच असणार आहे. सो एस काढलं म्हणजेच काय ते हाईट ऑफ दी टॉवर काढल्यासारखं असणार आहे. सो यू आहे टी आहे. मग असं कोणतं इक्वेशन आहे की यू टी आणि एसला कनेक्ट करते. एस इथं आहे यू टी पण राहिले तर ॲक्सेलरेशन एची व्हॅल्यू माहीत नाही आपल्याला ॲक्सेलरेशन. आणि हे तुम्ही ऑब्व्हियसली शिकलाच असेल 7वी 8वी 9वी 10वीमध्ये. काय जर एखादा ऑब्जेक्ट मी फ्रीली फॉल केला तर त्याचं ॲक्सेलरेशन किती असते तर त्याचं ॲक्सेलरेशन असते ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इतकं. ओके त्याचं ॲक्सेलरेशन किती असते तर त्याची व्हॅल्यू असते जी. आणि जीची व्हॅल्यू अर्थसाठी किती असते 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतके असते. सो तुम्हाला त्या ॲक्सेलरेशनची व्हॅल्यूसुद्धा माहिती आहे 9.8 मीटर पर सेकंद. दिलेली नसली तरी ती आपल्याला समजली पाहिजे की दगड धरलेला आहे सोडलेला आहे तर त्याचं ॲक्सेलरेशन किती असणार आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतका असणार आहे. सो आता आपल्याकडे आहे यू आहे टी आहे ए आहे विचारलं का एस तर सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन आपल्याला आन्सर देऊ शकेल. त्यामुळे सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. त्यामुळे एस म्हणजे डिस्प्लेसमेंट किती असणार आहे ते आता एच ने दाखवूया कारण आपल्याला एच विचारले आहेत. यू इनिशियल व्हेलोसिटी 0 इंटू टाईम 4 प्लस हाफ ए एची व्हॅल्यू किती आहे 9.8 म्हणून टाईमचा स्क्वेअर टी स्क्वेअर 4चा स्क्वेअर. सो हाईट इथे असणार 0 इंटू एनिथिंग इज 0 प्लस हाफ 9.8 इंटू 16. ओके कधी कधी कसं विचारतात हे 9.8 हे कॅल्क्युलेशन करायला थोडंसं लेंदी प्रोसेस पडते. त्यामुळे तुम्हाला जीची व्हॅल्यू तुम्ही 10 घ्या असं सुद्धा मेन्शन केलेलं असते. समजलं जीची व्हॅल्यू तुम्ही 10 घ्या की जेणेकरून तुमचं कॅल्क्युलेशन इझी होऊन जाईल. सिमिलरली आपण सुद्धा कन्सिडर करूया ॲक्सेलरेशन जी आपण कन्सिडर केलेलं आहे त्याची व्हॅल्यू नियरली इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घेऊया. का तर आपलं कॅल्क्युलेशन इझी जाईल म्हणून. समजलं. पण तसं कधी करायचं ज्याला तुम्हाला मेन्शन केलेलं असते की जीची व्हॅल्यू 10 घ्या त्यावेळेला. ओके आपल्याला जीची व्हॅल्यू 10 घ्या असं सांगितलेलं आहे. त्यामुळे जीची व्हॅल्यू 10 घेऊया तर एच इज इक्वल टू हाफ 10 इंटू 16. ओके आता कॅल्क्युलेशन सिम्पल झालं बघा कारण 9.8 हे असं केलं असतं तर थोडंसं लेंदी प्रोसेस झाली असते. त्यामुळे बघा कसं होणार आहे हे 2 16 गेलं तर 8 राहणार आहे. 8 गुणिले 10 80 तर काय असणार आहे बघा 80 मीटर इतकी हाईट असणार आहे त्या टॉवरची. समजलं. म्हणजे याच्यात तुम्हाला दिलं काय होतं बघा फक्त तुम्हाला टाईम दिला होता. तुम्हाला दिलं होतं काय होतं बघा फक्त टाईम. तो दगड टॉवरच्या टॉप मोस्टपासून बॉटम मोस्टला पोहोचण्यासाठी किती कालावधी लागला तर 4 सेकंद लागला. तर ह्या 4 सेकंद सोडून तुम्हाला काहीही दिलं नव्हतं तर तुम्ही गेस केला यूची व्हॅल्यू 0 आहे कारण का तो पार्टिकल रेस्टला आहे असं कन्सिडर केलं. टाईम तुम्हाला 4 सेकंद दिलेला आहे आणि ॲक्सेलरेशन जीची व्हॅल्यू आपण 9.8 किंवा अप्रॉक्सिमेटली 10 घेऊ शकतोय. तर हे काही गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत तरच तुम्हाला हे न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतात. समजलं. तर असं अजम्पशन्स करून आपण हाईट काढली. समजा हा प्रॉब्लेम थोडासा तुम्हाला एक्सटेंड करून विचारला असता. काय विचारला असता तर ह्या पार्टिकल ज्यावेळेला जमिनीला हिट करणार आहे ग्राउंडला हिट करणार आहे त्यावेळेला त्याची व्हेलॉसिटी किती असणार आहे हे जर तुम्हाला विचारलं असतं तर कसं काढलं असता तर ह्याला 2 वेज आहेत. एक काय कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करू शकताय किंवा दुसरं काय तर एनर्जी कन्झर्वेशनचा लॉ वापरू शकताय. आता एनर्जी कन्झर्वेशनचा लॉ इतकं तुम्हाला डिटेलमध्ये झालेलं नाही आहे त्यामुळे तो अप्रोचसुद्धा बघूया पण त्याच्या डिटेलमध्ये जाण्याची काही गरज नाही. सो आपण फर्स्ट अप्रोच बघूया. आता जस्ट कायनेमॅटिकल इक्वेशन चालू आहेत. सो आपल्याला काय हवं आहे बघा आता व्ही पाहिजे आहे. त्यामुळे बघा व्ही आपल्याला कुठून भेटू शकते फर्स्ट इक्वेशन आहे किंवा थर्ड इक्वेशन आहे. बरोबर आहे. फर्स्ट इक्वेशन ॲज कम्पॅरेटिव्हली इझी आहे सॉल्व्ह करायला त्यामुळे आपण फर्स्ट इक्वेशन वापरू शकतो. थर्ड इक्वेशन वापरला तरी चालेल पण त्यात व्ही स्क्वेअर यू स्क्वेअर 2as ह्या सगळ्या किचकट क्वांटिटीज आहेत. त्यापेक्षा आपल्याला फर्स्ट इक्वेशन इझिली आन्सर देऊन जाईल. त्यामुळं व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी फर्स्ट इक्वेशन वापरूया. यू म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी 0 आहे. हे ॲक्सेलरेशन आपण 10 घेऊया. टाईम किती आहे बघा 4 सेकंद. त्यामुळं 10 गुणिले 4 40 मीटर पर सेकंद ही तुमची फायनल व्हेलोसिटी असणार आहे. ओके असं काढा. किंवा थर्ड इक्वेशन वापरूया और थर्ड इक्वेशन वापरलं तरी चालते. व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. यू स्क्वेअर म्हणजे किती 0चा स्क्वेअर किती असणार आहे 0 प्लस 2a ॲक्सेलरेशन 10 घेऊया. एस म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आहे बघा 80. ओके त्यामुळे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू किती असणार आहे बघा 8 2 16 1600 बरोबर आहे 1600 आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 1600 1600चं वर्गमूळ काय असणार आहे 40 असणार आहे. सो व्ही इज इक्वल टू
40 मीटर पर सेकंद. त्यामुळे तुम्ही कोणतेही इक्वेशन वापरा, फर्स्ट इक्वेशन वापरला तरी 40 मीटर पर सेकंद, थर्ड इक्वेशन वापरला तरी 40 मीटर पर सेकंद. पण असं इक्वेशन वापरायचं की ज्यांना आपल्याला उत्तर लगेच भेटेल, पटकन भेटेल, कमी त्रास घेऊन. समजलं? त्यामुळं कोणतंही कायनॅमेटिकल इक्वेशन वापरा, काही फरक पडत नाही, तुमचा आन्सर सेमच येणार आहे. पण कोणतं वापरायचं की जे तुम्हाला दिलेल्या क्वांटिटीज तुमच्याकडे अवेलेबल आहेत तेच इक्वेशन तुम्ही यूज करा. बरोबर आहे? जर तुम्हाला यस, यू आणि ॲक्सलरेशन दिल्यात आणि तुम्हाला टाईम विचारलं तर सेकंड इक्वेशन वापरणं गरजेचं आहे, कारण फर्स्ट आणि थर्ड सोडून आपल्याला ते करताच येत नाही. कारण हे जर तुम्हाला यू माहीत नसेल किंवा व्ही माहीत नसेल तर तुम्ही थर्ड इक्वेशन सॉल्व्ह करू शकत नाही. सो तुम्हाला दिलेल्या क्वांटिटीज कुठल्या आहेत त्याच्यावरून तुम्ही ठरवायचं कोणतं इक्वेशन वापरायचं, फर्स्ट, सेकंड की थर्ड. समजलं? तर बघा आता आपल्याला काय विचारलं होतं तर फायनल व्हेलोसिटी विचारले होते. ओके, याला सेकंड अप्रोचसुद्धा आहे. सेकंड अप्रोच काय तर हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण फिजिक्समधला हा जो सेकंड अप्रोच आहे तो एक प्रिन्सिपल म्हणून आपण ट्रीट करतोय, ज्याला म्हणतोय एनर्जी कन्झर्वेशन प्रिन्सिपल किंवा एनर्जी कन्झर्वेशन थेरमच आहे. तो तुम्हाला सिलेबसला सुद्धा आहे, पण तो पुढं होऊन जाणार आहे. पण एक लक्षात असू द्या, तो एनर्जी कन्झर्वेशनचा जो थेरम आहे किंवा प्रिन्सिपल आहे, कन्झर्वेशनचा जो लॉ आहे तो एकदम फंडामेंटल आहे, बेसिक लॉ आहे. तर तो लॉ काय सांगतोय बघा, तुमची एनर्जी क्रिएट पण करता येत नाही आणि डिस्ट्रॉय पण करता येत नाही, त्याचं एका फॉर्मवरून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्जन फक्त करता येते. समजलं? सो त्याचा इथं वापर कसा करू शकतोय बघा, ज्याला तुमचा एखादा पार्टिकल रेसला असतोय तर त्याच्याकडे काय असणार आहे बघा, स्थितीज ऊर्जा असणार, ज्याला आपण म्हणतोय ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, आणि ती किती असते mgh. ओके, इथं किती असणार, ज्यावेळेला टॉपमोस्टला असणार आहे ते मी एक अप्रोच सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला थोडंसं जास्त डिटेलमध्ये समजून जाईल. म्हणजे एकच प्रॉब्लेम आपण किती पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो हे तुम्हाला समजून जाईल. ओके, एखादा पार्टिकल टॉपमोस्टला रेसला आहे, ओके, त्याची इनिशियल वेलोसिटी 0 आहे, त्यामुळे त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी ज्याला म्हणतो आपण व्ही किती असणार आहे बघा, mgh. एच म्हणजे हे, एम म्हणजे मास आणि जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, कायनेटिक एनर्जी किती असणार आहे बघा, तो रेसला असल्यामुळे 0 असणार आहे. बरोबर आहे? ज्यावेळेला पार्टिकल एकदम बॉटमला येऊन हिट करणार आहे त्यावेळेला त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे mgh, पण एच म्हणजे हाईट किती असणार आहे 0, त्यामुळे तिथं पोटेन्शियल एनर्जी 0 असणार आहे. आणि कायनेटिक एनर्जी किती असणार आहे बघा, हाफ mv². बरोबर आहे? मग एनर्जी कन्झर्वेशन थेरम काय सांगतोय, एनर्जी तुमची जेवढी इनिशियली असणार आहे तेवढीच तुमची फायनली असणार आहे. टोटल एनर्जी इनिशियली किती असणार आहे बघा, mgh + 0, म्हणजे टोटल एनर्जी किती असणार आहे बघा, इनिशियली टॉपमोस्टला mgh असणार आहे, बॉटमला किती असणार आहे, ह्या दोघांची ॲडिशन म्हणजे हाफ mv². आणि कन्झर्वेशन थेरम काय सांगतो, ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम असल्या पाहिजेत. सो mgh = हाफ mv². सो एमला एम कॅन्सल केलं, आपल्याला इंटरेस्ट कसं आहे तर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे. बरोबर आहे? तर व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची आहे तर 2gh = v², 2gh = v², त्यामुळं v = √2gh. ओके, v = √2gh, म्हणजे याच्याद्वारे तुम्हाला व्हेलॉसिटी कळणार आहे ह्या स्टोनची, ज्याला तो ग्राउंडला हिट करणार आहे. आता याचा वापर करूया, √2gh, √2gh √2, जीची व्हॅल्यू 10 घ्या आणि एच किती आहे बघा, एचची व्हॅल्यू किती असणार आहे 80 असणार आहे. बरोबर, डिस्प्लेसमेंट आपण हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्यामुळे बघा 2gh 2as म्हणजे तेच इक्वेशन मिळणार आपल्याला. त्यामुळे हे जर वीज केला तर √1600 आणि जर केला तर हे 40 मीटर पर सेकंद. ओके, म्हणजे आपण कायनॅमेटिकल इक्वेशनचा वापर करून काढलं एकदा आन्सर, आणि एकदा काय तर प्रिन्सिपल, बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हे वापरून एकदा आपण आन्सर कॅल्क्युलेट केलं. तुम्ही कोणत्याही वेनं जावा, काही कोणाला तुम्हाला रिस्ट्रिक्शन असते, शेवटी काय आपल्याला टिक करायचं असते. सो तुम्हाला जो योग्य मार्ग वाटतो त्याच मार्गाचा तुम्ही वापर करा, जे सगळ्यात सिम्पल होते ते वापरा. कधी कधी कसं होते, कायनॅमेटिकल इक्वेशन सॉल्व्ह करून तुम्हाला खूप लांबून उत्तर भेटते, पण असे जर प्रिन्सिपल्स वापरला, कन्झर्वेशनचे प्रिन्सिपल, परत अँग्युलर मोमेंटमचा प्रिन्सिपल, लिनियर मोमेंटमचा प्रिन्सिपल जर वापरला तर तुम्हाला उत्तर पटकन भेटून जाते. त्यामुळे ते अप्रोच वापरला तरीही चालेल. त्यामुळे तुम्ही कोणत्या अप्रोचनं जावा तुम्हाला आन्सर सेमच भेटणार आहे. समजलं? तर अजून एक प्रॉब्लेम बघूया की ज्याच्याद्वारे तुम्हाला अजून समजून जाईल की हे कायनॅमेटिकल इक्वेशन आपण कसे यूज करू शकतो. ओके, ओके. आता फर्स्ट प्रॉब्लेम कसा होता, ग्रॅव्हिटीच्या रिलेटेड होता. सेकंड प्रॉब्लेम आता कसा आहे, बाईक रायडरच्या रिलेटेड आहे. ओके, समजा एखादा बाईक रायडर आहे किंवा कार आहे. ओके, कार घेऊया कन्सिडर, बाईक काढायला थोडंसं
हे होते. समजा एक आपल्याकडे अशी कार आहे अशी कन्सिडर करा. ओके, कार ह्या डायरेक्शनमध्ये तुमची इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी आहे. यू समजा तुमच्याकडे 10 मीटर पर सेकंद दिलेली आहे. ओके, म्हणजे जी कार असणार आहे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार बघा, 10 मीटर पर सेकंद आहे. 10 मीटर पर सेकंद आहे. कन्सिडर करा या डायरेक्शनमध्ये जात आहे. समजा हॉरिझॉन्टल रोडवर जात असताना काही टी इतक्या टाईम जर टी पासआउट केला तर ह्या गाडीचा वेग काहीतरी वेगळा असणार आहे. म्हणजे काय केलं आहे बघा, इनिशियल व्हेलॉसिटी 10 मीटर पर सेकंद असणार आहे, बरोबर आहे. मग तो जो गाडी चालवणारा पर्सन आहे त्यानं काय केलं, त्या गाडीचं स्पीड वाढवलं. आणि स्पीड वाढवण्याचा रेट किती होता, तर स्पीड वाढवण्याचा रेट होता 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर. म्हणजे तो प्रत्येक सेकंदाला 5 मीटर इतकं स्पीड वाढवत होता. म्हणजे 10 मीटर पर सेकंद आहे. त्यानंतर काय झालं, 15 मीटर पर सेकंद. परत नेक्स्ट सेकंडला काय झालं, 20 मीटर पर सेकंद, 25, 30, 35. म्हणजे प्रत्येक सेकंदला तुमची स्पीड ही 5 मीटर पर सेकंद वाढत आहे. तर 4 सेकंदानंतर समजा गाडी कुठंतरी असेल तर 4 सेकंदानंतरनं ह्या गाडीने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं असणार आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. समजलं. तुम्हाला दिल्यात काय बघा, इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे. ओके, ॲक्सलरेशन त्या कारचं सुद्धा दिलेलं आहे. कारचं ॲक्सलरेशन किती असणार आहे ते सुद्धा दिलेलं आहे. टाईम किती दिलेला आहे, 4 सेकंद दिलेला आहे. ओके, टाईम टीची व्हॅल्यू तुम्हाला 4 सेकंद दिल्या आहे. 4 सेकंदानंतर त्या गाडीने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे ते काढायचं आहे. तेच काढायचं आहे. टाईम टी इक्वल टू 4 सेकंद दिलेला आहे आणि डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. सो काय करता येईल बघा, समजा 4 सेकंदानंतर ही गाडी समजा इथं आहे, ही गाडी समजा इथं आलेली आहे. ओके, ही गाडी इथं आहे, कन्सिडर करा. तर इथून ते हे बाईकचे जे डिस्टन्स आहे डी, तर हे किती असणार हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आणि एक्स्ट्राचं व्हीची व्हेलॉसिटी पण काढूया, फायनल व्हेलॉसिटी सुद्धा आपण कॅल्क्युलेट करूया. आपल्याला विचारल्यात काय डिस्टन्स, आपण व्हेलॉसिटी पण कॅल्क्युलेट करूया. तर प्रॉब्लेम काय बघा, यू दिल्यात, ए दिल्यात, व्ही विचारल्यात, एस विचारल्यात आणि टाईम दिल्यात. तर बघा दिलेल्या सगळ्या क्वांटिटीज लिहिलेल्याच आहेत, तरीसुद्धा मी लिहितो. यूची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंद, एची व्हॅल्यू 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर, टाईम दिलेले आहेत 4 सेकंद. परत डिस्टन्स ट्रॅव्हल बाय पार्टिकल, ज्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणू शकतो, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू विचारल्यात आणि फायनल व्हेलॉसिटी काढा. डिस्टन्स काढा, ह्या बाईकनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे किंवा या कारनं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे ते, आणि 4 सेकंदनंतर ह्या कारची जी फायनल व्हेलॉसिटी असणार ती सुद्धा कॅल्क्युलेट करायची आहे. तर बघा, यू आहे, ए आहे, टी आहे आणि यस यू ए टी आणि ए, म्हणजे सेकंड इक्वेशन आपण वापरू शकतो. सो सेकंड इक्वेशन यूज करूया. टोटल डिस्टन्स इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. सो यू म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी 10, टाईम 4 सेकंद प्लस हाफ. ए म्हणजे आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घ्यायचं नाही. ए म्हणजे काय, कारचं ॲक्सेलरेशन. त्याला स्टोन ज्यावेळेला सोडतो त्यावेळेला त्याचं ॲक्सेलरेशन जी असते, पण ज्यावेळेला कार असणार आहे त्याचं ॲक्सेलरेशन तुम्हाला दिलेलं आहे 5 मीटर पर सेकंद स्क्वेअर. ओके, इंटू टी स्क्वेअर म्हणजे काय, 4चा स्क्वेअर. आता हे जस्ट न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर बघा किती होणार, 4t प्लस हे किती होणार आहे बघा, 16 होणार आहे. 16 पंचे 80/4, 80/2 40. ओके, 40 आणि 40 किती असणार आहे बघा, 80 मीटर. तर तुमचं टोटल डिस्टन्स किती असणार आहे बघा, 80 मीटर. आता हे सुद्धा सरप्रायझिंगली लकीली आलं. ओके, कोइन्सिडन्स झाला. मग आजचं उत्तर सुद्धा 80 मीटर आलं होतं, हे सुद्धा तुमचं 80 मीटर आलेलं आहे. सो नेक्स्ट घेऊया बघा, एस मिळालं. आता फायनल व्हेलॉसिटी व्हीची व्हॅल्यू काढू शकते. त्यामुळे व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. त्यामुळे व्ही फायनल व्हेलॉसिटी यू, इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे बघा 10, प्लस ॲक्सेलरेशन किती आहे बघा 5, आणि टाईम किती दिलेले आहेत 4. त्यामुळे 10 अधिक 20 इज इक्वल टू 30 मीटर पर सेकंद. ओके, 30 मीटर पर सेकंद ही आपली स्पीड असणार. आणि ऑब्व्हियसली असणारच आहे का, जर तुमची समजा इनिशियली 10 असेल तर एका सेकंदानंतर काय असणार आहे बघा, 15 असणार आहे. दुसऱ्या सेकंदानंतर 20, तिसऱ्या सेकंदानंतर 25 आणि चौथ्या सेकंदाला किती असणार आहे 30. त्यामुळे असं सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे कधी कधी तर इक्वेशन सुद्धा सॉल्व्ह करायला लागत नाही. इनिशियली 10 दिलेले आहेत, प्रत्येक सेकंदाला 5ला, त्यामुळे पहिल्या सेकंदला 15 असणार आहे, दुसऱ्या सेकंदला 20, तिसऱ्या सेकंदला 25, चौथ्या सेकंदला 30. त्यामुळे चौथ्या सेकंदला 30 असं काढलं तरीही चालेल. ओके, समजलं. हे तुम्हाला ॲक्सेलरेशन दिलेलं आहे. समजा डे ॲक्सेलरेशन दिलं असतं म्हणजे काय, समजा ह्या पोझिशनला आता तो बाईक गेलेली आहे, म्हणजे त्याची व्ही किती आहे बघा, 30 मीटर पर सेकंद आहे. ओके, इथं 30 मीटर पर सेकंद आहे. समजलं. तर ह्या पर्सननं काय केला, आता गाडीला ब्रेक लावला.
गाडीला ब्रेक लावला. ब्रेक लावला म्हणजे काय, त्याची व्हेलॉसिटी कमी होणार. त्यावेळेला समजा तुमचं ॲक्सेलरेशन तुमचं दिलेलं आहे -5 घ्या. ओके, -5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, -5 घेण्यापेक्षा तेच नंबर नको, तर -4 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे ॲक्सेलरेशन दिलेलं आहे. मायनस म्हणजे काय, तर तुम्ही ब्रेक लावला तर ते ॲक्सेलरेशन तुमचं निगेटिव्ह असतं, त्याला म्हणतो आपण डी ॲक्सेलरेशन किंवा रिटार्डेशन म्हणतोय. समजलं. त्यामुळे बघा, इनिशियल व्हेलॉसिटी त्या पर्सननं कारचं व्हेलॉसिटी वाढवली, 4 सेकंदानंतर त्याची व्हेलॉसिटी झाली 30 मीटर पर सेकंड. आता काय झालं, समजा त्याला इथं मध्ये कुठं तर काहीतरी झाड वगैरे दिसलं समजा असं. ओके, ट्री एखादा आलेला आहे आणि त्याला आता ब्रेक लावायचा आहे. त्यानं ब्रेक लावला तर ॲक्सेलरेशन -4 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. तर इथून जर ब्रेक लावल्यानंतर ना गाडी स्टॉप होऊपर्यंत त्यानं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला हे आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. हा प्रॉब्लेम थोडासा मी एक्सटेंड केला. काय केला बघा, तर मला ब्रेक लावायचा आहे. ओके, ब्रेक लावला मी, तर किती डिस्टन्स नंतर ती गाडी थांबणार आहे हे मला कॅल्क्युलेट करायचं आहे. किती डिस्टन्स नंतर ती गाडी थांबणार आहे मला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर कसं करता येईल बघा, तुमच्याकडं आहे का इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे बघा. आता 30 मीटर पर सेकंड इनिशियल व्हेलॉसिटी असणार आहे. फायनल व्हेलॉसिटी म्हणजे जाऊन तो थांबणार आहे, त्यावेळेला तो रेस्टला असणार आहे, त्यामुळे 0 मीटर पर सेकंड. ॲक्सेलरेशन किती आहे बघा, -2 असणार आहे, -4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. निगेटिव्हचा अर्थ काय, तर ते कमी म्हणजे व्हेलॉसिटी कमी होत आहे, त्याला म्हणतो आपण डी ॲक्सेलरेशन किंवा रिटार्डेशन. आणि विचारलं काय, तर टोटल डिस्टन्स कोणतं ट्रॅव्हल करणार. तर बघा, UVAS कोणतं इक्वेशनमध्ये आहे बघा, UVAS थर्ड इक्वेशन. सो आपल्याला थर्ड इक्वेशन वापरायला पाहिजे. त्यामुळे V² = 2S. व्हीची व्हॅल्यू किती आहे बघा, 30चा वर्ग. सॉरी, फायनल व्हेलॉसिटी किती आहे बघा, 0चा वर्ग = U म्हणजे काय असणार आहे, तुमची इनिशियल व्हेलॉसिटी किती असणार आहे बघा, 30चा वर्ग अधिक 2. ॲक्सेलरेशन किती आहे बघा, -4. S म्हणजे आपल्याला ती व्हॅल्यू पाहिजे आहे. सो 0 अधिक 900 अधिक 2 × 4 वजा 8 टाइम्स S. बरोबर आहे. त्यामुळं 8S त्या साईडला घेऊन जाऊया. त्यामुळे 8S = 900. त्यामुळे S = 900/8. ओके, हे असं तरी ठेवला तरी चालेल, इतकं मीटर तुमचं होणार आहे. किंवा डिव्हिजन करा, तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये आन्सर भेटणार आहे. तर एवढं डिस्टन्स त्या जे बाईक असणार आहे त्या बाईकनं ते ट्रॅव्हल केलेलं असणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या जे कायनॅमेटिकल इक्वेशन्स आहेत त्यांचा वापर करून तुम्ही जनरल मेकॅनिक्समधले, ऑसिलेशन्समधले, परत व्हायब्रेशन्समधले किंवा तुमचं सिम्पल हार्मोनिक मोशन्समधले तुम्ही कॅल्क्युलेशन्स, परत सर्क्युलर मोशनमधले, रोटेशनल मोशनमधले हे सगळे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकताय. फक्त प्रत्येक इक्वेशन त्या सिच्युएशनला कसं मॉडिफाय होणार आहे ते फक्त तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, मग एखादा पार्टिकल जर एखाद्या हाईटवरून सोडला तर त्याचं ॲक्सेलरेशन हे G इतकं असतं. एखादं बाईक जर स्पीड वाढवत असेल तर त्याचं ॲक्सेलरेशन पॉझिटिव्ह घ्या. एखादं बाईक जर ब्रेक लावत असेल तर त्याचं ॲक्सेलरेशन निगेटिव्ह घ्या. हे फक्त कन्व्हेन्शन्स आहेत, हे लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो बघा, जे XT कर्व आणि VT कर्व जे आपण बघितलं होतं त्यांच्या ॲप्लिकेशनवरून आपण कायनॅमेटिकल इक्वेशन डिराईव्ह केले आणि त्या कायनॅमेटिकल इक्वेशनचा वापर करून आपण जे आपले फिजिकल वर्ल्डमध्ये ज्या गोष्टी दिसतात त्या आपण एक्सप्लेन करू शकतोय. ओके, ह्या डिटेल कॅल्क्युलेशन आपण करू शकतोय. समजलं. तर नेक्स्ट लेक्चरला काय बघणार आहोत बघा, नेक्स्ट लेक्चरला आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटीज कॅल्क्युलेट करणार आहोत. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय, जर दोन गोष्टी एकमेकांच्या सापेक्षतेने जात असतील, एकाची व्हेलॉसिटी V1 आहे दुसऱ्याची व्हेलॉसिटी V2 आहे किंवा एकाची व्हेलॉसिटी V आहे दुसऱ्याची व्हेलॉसिटी U आहे, तर एका फ्रेम ऑफ रेफरन्सच्याद्वारे दुसऱ्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे किंवा दुसऱ्याच्या फ्रेम ऑफ रेफरन्सद्वारे पहिल्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि हे सगळं आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटीमध्ये बघणार आहोत. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.